नाशिकमधील एका नामांकित मल्टीनॅशनल आय.टी. कंपनीत उघड झालेल्या धक्कादायक प्रकरणाने केवळ शहरालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. कारण या प्रकरणात समोर आलेल्या आरोपांची गंभीरता, त्यामागील पद्धतशीर नियोजन आणि त्यात वापरलेले कॉर्पोरेट वातावरण हे सर्वच अत्यंत चिंताजनक आहे. सुरुवातीला सर्व काही नेहमीसारखेच वाटत होते. एक मोठी आय.टी. कंपनी, चांगल्या पगाराच्या नोकऱ्या, तरुण-तरुणींची वर्दळ आणि आधुनिक कामकाजांची संस्कृती. परंतु या बाह्य चमकदार आवरणामागे जे काही सुरू होते ते अत्यंत भीषण आणि अमानवीय असल्याचे तपासात समोर आले. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात एका पीडित तरुणीच्या धाडसी तक्रारीपासून झाली, ज्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि एकामागोमाग एक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले. या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे कंपनीतील काही अधिकारी आणि कर्मचारी संगनमताने आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील महिलांना आणि तरुणींना लक्ष्य करत होते. या महिलांना सुरुवातीला नोकरीच्या संधी, मदत आणि करिअर ग्रोथचे आमिष दाखवून त्यांना विश्वासात घेतले जात होते. त्यानंतर त्यांच्याशी जवळीक वाढवली जात होती आणि हळूहळू त्यांना मानसिकदृष्ट्या नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात होता. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. तपासात असेही समोर आले आहे की संशयितांनी एक व्यवस्थित आखलेली रणनीती तयार केली होती, ज्यामध्ये व्हॉट्सअप सारख्या डिजिटल माध्यमांचा वापर करून योजना आखल्या जात होत्या. काम संपल्यानंतरही कंपनीत थांबून अधिक काम असल्याचे भासवले जात होते आणि त्यानिमित्ताने महिलांच्या मीटिंगच्या नावाखाली वेगळ्या ठिकाणी बोलवले जात होते. या मीटिंग्स दरम्यान महिलांशी अश्लील वर्तन, मानसिक छळ आणि काही प्रकरणांमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहेत. या सर्व प्रकारांमुळे पीडित महिलांवर प्रचंड मानसिक दबाव निर्माण केला जात होता, ज्यामुळे त्या कोणालाही काही सांगण्याच्या स्थितीत राहत नव्हत्या. याचबरोबर काही प्रकरणांमध्ये जबरदस्तीने धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचेही समोर आले, ज्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व प्रकार एका नामांकित कॉर्पोरेट संस्थेच्या आत अत्यंत गुप्तपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने चालू होते. कंपनीच्या संसाधनांचा वापर, ऑफिसमधील वेळ आणि जागा तसेच तंत्रज्ञानाचा उपयोग करून या प्रकारांना आच्छादन दिले जात होते. बाहेरून पाहता सर्व काही सुरळीत सुरू असल्याचा भास होत होता, परंतु आत मात्र महिलांचे शोषण आणि छळ सुरू होता. या प्रकरणात निदा खान नावाची महिला आरोपी समोर आली असून ती या संपूर्ण रॅकेटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तथापि पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर ती फरार झाली असून तिचा शोध सुरू आहे. तिच्या अटकेनंतर या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपासादरम्यान या प्रकरणाला एक आंतरराष्ट्रीय वळणही मिळाले आहे, कारण पीडित महिलेला मलेशियात पाठवण्याचा कट रचला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पीडितेला पासपोर्ट काढण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता आणि परदेशातील काही व्यक्तींशी संपर्क साधण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या प्रकरणामागे केवळ स्थानिकच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले असून तपास अधिक सखोल करण्याची गरज निर्माण झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड करण्यासाठी नाशिक पोलिसांनी अत्यंत हुशारीने आणि गोपनीयतेने कारवाई केली. आरोपी अत्यंत सावध आणि शिक्षित असल्यामुळे पारंपरिक पद्धतीने पुरावे मिळवणे कठीण होते. त्यामुळे पोलिसांनी एक विशेष योजना आखली, ज्यामध्ये महिला पोलिसाच्या पथकाला हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांच्या वेशात कंपनीत पाठवण्यात आले. या महिला पोलिसांनी काही दिवस कंपनीत काम करत असल्याचा आणत संशयितांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. त्यांनी कोण कोणाशी बोलतं, कोण ऑफिसनंतर थांबते, कोणत्या मीटिंग संशयास्पद आहेत याची सविस्तर माहिती गोळा केली. या दरम्यान त्यांनी प्रत्यक्ष उघडणारे काही गैरप्रकार स्वतः डोळ्यांनी पाहिले, ज्यामुळे या प्रकरणाची खात्री पटली. याशिवाय सुमारे 40हून अधिक CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले, ज्यामधून महत्त्वाचे पुरावे मिळाले. या सर्व पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत या प्रकरणात नाशिकमध्ये एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाकडून SIT केली जात आहे. या तपासादरम्यान अजून अनेक धागेदोर समोर येण्याची शक्यता असून या रॅकेटचा विस्तार किती मोठा आहे हे समजणे बाकी आहे. या प्रकरणाने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांची सुरक्षितता किती आहे? अशा प्रकारे रॅकेट इतक्या काळ गुप्तपणे कसे चालू राहू शकते? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा घटनांना आळा घालण्यासाठी कोणते पावले उचलली जाणार? या प्रश्नांची उत्तरे शोधणे अत्यंत आवश्यक आहे. या घटनेमुळे महिलांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
तसेच कंपन्यांनी त्यांच्या अंतर्गत यंत्रणांमध्ये अधिक पारदर्शकता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्याची गरज निर्माण झाली आहे. या प्रकरणामुळे समाजात एक मोठा संदेश गेला आहे की कोणत्याही प्रकारच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे किती महत्त्वाचे आहे. जर त्या पीडित तरुणीने धाडस करून तक्रार केली नसती तर कदाचित हे रॅकेट अजूनही सुरू राहिले असते आणि आणखी अनेक महिलांनी त्याचा फटका बसला असता. त्यामुळे अशा घटनांमध्ये पीडितांनी पुढे येणे, समाजाने त्यांना पाठिंबा देणे आणि प्रशासनाने त्वरित कारवाई करणे हे अत्यंत आवश्यक आहे. एकूणच नाशिकमधील हे प्रकरण केवळ गुन्हा नसून ते समाजाच्या अनेक स्तरांवर परिणाम करणारे आहे. यातून कॉर्पोरेट संस्कृतीतील काही काळे पैलू समोर आले आहेत. तसेच महिलांच्या सुरक्षेबाबतच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पुढील काळात या प्रकरणातून कोणते निष्कर्ष समोर येतात, आरोपींना किती कठोर शिक्षा होते आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कोणती उपाययोजना केली जाते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.